आता 17 ते 18 जण चालू आहे बालाजी ट्रिपला. आता आम्ही पुन्हा स्टेशन या ठिकाणी थांबलेलो आहे. आमची ट्रेन ही साडेबाराच्या सुमारास येणार आहे. बाकीचे आमचे सगळे काही मित्र खाली गेलेले आहे. बाकीचे आपले 5-6 जण आहे. फिरवा कॅमेरा कॅमेरा. इकडे आता आम्ही बालाजी ट्रिपला निघालेलो आहे. गोविंदा गोविंदा बाबा गोविंदा गोविंदा. आणि सर्व ट्रिप आम्ही युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय. आता थोड्याच वेळात आम्ही 1 तासानंतर या ठिकाणी बालाजी दर्शनासाठी निघतोय. बालाजी दर्शनासाठी आमचे माऊस भाऊ सन्माननीय प्रशांत जोरगे, त्याचप्रमाणे आमचे केशवड पावले आणि हनुमंत मामा या ठिकाणी बरेच जण आले. अजून काही कार्यकर्ते या ठिकाणी थोड्या वेळात तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून काही कार्यकर्ते काही बाहेर गेलेले. आम्ही टोटल 16 जण आहे. 16 मध्ये या ठिकाणी नियोजन करणार ते हनुमंत मामा आखाडे, प्रशांत दादा तोरगे आणि सामेगावचे आमचे केसपूर पावले. मी प्रशांत दादाला विनंती करतो की आपण बालाजीला जायसाठी इच्छुक आहे. आपण त्याबद्दल काय बोलू शकता? मी 15 वर्ष तिरुपतीला जातोय. आम्हाला किती अडीअडचणी काय असते पण आमचे बालाजी महाराज ते सर्व अडचणी करतात आणि आम्हाला तिथपर्यंत जातात. बरोबर. आणि आपला हा दरम्यान गाडी या ठिकाणी येणार आहे. यानंतर आता आपण केशपूर पावले मला लक्ष ठेवतात सर्व दरवर्षी काही अडचणी आले तरी ते माणूस माझं काम बालाजी 12 वाजता आमची ट्रेन होईल. आम्ही यवत स्टेशन पासून पुणे स्टेशन पर्यंत रेल्वेने प्रवास करून आता पुणे स्टेशन मध्ये बसलेलो आहोत. आमच्या सर्वांच्या मनातला बालाजी दर्शन अवघ्या 24 तासामध्ये त्या ठिकाणी जाऊन दर्शन एकदम अतिशय उत्तम होणार आहे. प्लस ही ट्रिप अतिशय सुंदर आणि एकदम उज्ज्वल असे वातावरण केले गेलेले आहे. यामध्ये बरेच कॉमेडी प्रत्येकाच्या आवडीनुसार या ठिकाणी आम्ही एक आनंद म्हणजे आनंद वाढची ट्रिप बालाजी भक्तांसाठी कासोटी गावचे सर्व मित्र बरोबर असतील. प्लस याच्यामध्ये ज्या ट्रिपचं नियोजन करत गेले 17 वर्ष आमचे हनुमंत मामा आखाडे असतील, संतोष मामा आखाडे असतील, अमोल दादा चौकर असतील, त्याप्रमाणे प्रशांत दादा चोरगे पाटील असतील आणि याच्यामध्ये भरपूर जण एक दरवर्षी 2-4 मेंबर या ठिकाणी वाढतात. पुढच्या वर्षी यांनी एक संकल्प केलेला आहे. ह्या वर्षी आहे 18 लोक. पुढच्या वर्षी या ट्रिपमध्ये मिनिमम 25 ते 30 चा आकडा आम्ही या ठिकाणी करणार आहोत. आता आम्ही थोड्याच वेळात पासून तर रेणुगुंटा या ठिकाणी प्रस्थान होणार आहोत. थोड्याच वेळात काही कार्यकर्ते आमचे मित्र परिवार निघणार आहेत. त्यांच्या पण आपण काय कमेंट आणि त्यांच्या प्रतिक्रिया थोड्या वेळात आपण त्या ठिकाणी घेऊया. धन्यवाद.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई कोणार्क एक्सप्रेस पोहोचूयात प्लॅटफॉर्म क्रमांक 3 हो सगळी बंद कर. कोण्या वाऱ्याचा घातला गंगात बाय बाळ दुधाग नखाबाई कसा वनवासी गजाला लखाबाई भेटते मला माझी शपथ ग तुला जीव लागला या जीव लागला या माझा जोडीला 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 लकाबाई भेट दे मला माझी शपथ ग तुला आई भेट दे मला माझी शपथ ग तुला जीव लागला या माझा जोडीला लागला या माझा जोडीला जीव लागला या माझा आम्ही बालाजी या ठिकाणी आलोय गेले 2 दिवस. बालाजी या ठिकाणी थांबलोय. कालच आमचं सायंकाळी 4 वाजता बालाजी दर्शनासाठी मंदिराकडे गेलो होतो आणि आम्हाला रात्री 10:30 ते 11 वाजले दर्शनासाठी. आणि आजचा हा आमचा 16 जणांचा हा तिसरा दिवस म्हणायला लागेल ना. तिसऱ्या दिवस आणि आम्ही बालाजी ह्या ठिकाणी आज सध्या मुक्कामी आहे. दुसऱ्या दिवशी मित्रांनो, आम्ही बालाजी या ठिकाणी एक सुंदर असा चहाच दुकानामध्ये थांबलोय आणि सगळेजण चहा घेतात. चहाचा आस्वाद आमचे सागरदादा असतील, आमचे बंधू अमोलदादा असतील आणि आमचे परत मोठे बंधू सुनील भाऊ असतील आणि सगळ्यात कॉमेडी मॅन सोने भाऊ चोरगे सध्या फोनवरती बोलतात. आणि बघूया आता आपण थोड्या वेळात मंदिराच्या दिशेने चाललोय आणि त्या ठिकाणचा जो तुम्हाला परिसर त्या ठिकाणी दाखवतो. आज आम्ही सर्व मित्र तिरुपती बालाजी दर्शनासाठी आलेलो आहे.
सर्व म्हटलं तर 16 ग्रुप मेंबर आहेत आमचे. आणि त्यातून आम्ही 11 तारखेला इथं पोहोचलो. त्याच्यानंतर 11 तारखेला आम्ही टाइमपास केला, भरपूर इकडे तिकडे फिरलो. 12 तारखेला आम्ही 4 वाजता दर्शन लाईनला गेलो. 10:30 वाजता साधारण आमचं दर्शन झालं. पण खूप एन्जॉय केला, लाईनचा एन्जॉय, फिरायचा एन्जॉय, सगळ्याच गोष्टी. पण थकवा असा कधीच जाणवला नाही, कारण इथलं वातावरणच खूप छान आहे. आणि इथं आल्यानंतर इथला चहा वगैरे, परत शॉपिंग मॉल, हे एकदम भारी, एकदम. आता आम्ही सगळ्यांनी सकाळी सकाळी चहा वगैरे घेऊन मंदिर परिसरात जाणार आहे. मंदिर परिसर एकदम छान आहे. तिथं गेल्यानंतर एकदम खूप खूप म्हणजे खूपच छान वाटतं. तिथं आता आमचे सगळे मित्र हळूहळू सगळे गोळा व्हायला लागलेले आहेत. आम्ही 4-5 जण आलोय. अमोल चोंडकर, प्रशांत चोरगे, सुनील बंडलकर, संतोष आखाडे, पप्पू शेट नायकवडी, आणि आम्ही सगळं मित्रजण मिळून आता मंदिराकडे जाणार आहे. आणि पुढील भाग आम्ही तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून सर्व मित्र परिवाराला दाखवेन. आम्ही बालाजी भक्त गेले 2-3 दिवस झाले बालाजी या ठिकाणी आलोय. आमचे सहकारी प्रशांत चोरगे पाटील गेले 2-3 दिवस अतिशय आम्हाला सुविधा चांगल्या पद्धतीने पुरवतात. आणि विशेषतः सर्व 16 जणांची काळजी घेतात. आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की प्रशांत दादा, बालाजी ट्रिप विषयी तुम्हाला काय वाटतं? गेले एक 15 वर्ष झालं मी बालाजीची वारी न चुकता करत आहोत. आणि माग कितीही काम असो काय असो, हे सर्व आम्ही सोडून या बालाजीच्या चरणी लीन होण्यासाठी आम्ही इथे येतो. आणि आम्ही एक दोघे नाही तर आम्ही पूर्ण असा परिवार घेऊन येतो, आपले मित्र परिवार. आणि मित्र परिवार आणत असताना त्यांची काळजी पण तेवढ्याच प्रमाणात आम्ही सगळी मित्र मिळून घेतो. याचा मला आनंद वाटतो. आणि ही वारी आम्ही न चुकता जन्म असे जन्मोजन्मी करत राहणार. आणि बालाजी महाराजांचे चरणी नतमस्तक होणार. मामा लागतोय आम्ही तुमचा. फोन बोला. थांब. मार्केट
हे बाबा संते चंद्रकांत उर्फ कारभारी आखाडे यांच्यासोबत बालाजी साठी गेलोय. या 5 दिवसावरती अनुभव या ठिकाणी जाणार आहे. तर मी त्यांना विनंती करतो, आपण कोणत्या तारखेला गेलो होतो आणि आता रिटर्न कधी निघालो सर्व माहिती ती आपल्याला सांगितली. कारभाऱ्याकडे 5 दिवसापूर्वी म्हणजे 10 तारखेला आम्ही पुन्हा स्टेशनवर संध्याकाळी 12 वाजता पुन्हा जंक्शन येतो निघून आम्ही 11 तारखेला संध्याकाळी 5 वाजता रेणुगुंडा या ठिकाणी पोहोचलो. त्याचप्रमाणे तिथून निघून आम्ही पास घेण्यासाठी तिरुपती या ठिकाणी जाऊन पास घेतले. पास घेऊन झाल्यानंतर निवांतपैकी आम्ही वरती बालाजीच्या ठिकाणी जाऊन आम्ही तिथून लॉकरची चावी घेऊन लॉकर मध्ये आम्ही सर्व बॅग वगैरे ठेवून काय केलं आम्ही पूर्णपणे आंघोळ वगैरे करून झालो. मग ते झाल्यानंतर मग थोडा आराम घेतला आणि वाजे साधारण 2 वाजता आमचे बंधू लासोडे गावचे युवा नेते संतोषदादा आखाडे यांच्या सोबत मी कारभारी आखाडे गणेश भाऊ आखाडे आणि त्याचप्रमाणे आमचे जावई सूर्य पाहुणे आम्ही 4 जण जाऊन लाईनीमध्ये थांबलो. परंतु पहिल्यांदा असा अनुभव आला. त्याचप्रमाणे अविनाश दादा सोनवणे हे पण होते आमच्या सोबत आणि त्या ठिकाणी आम्हाला रूमचे येण्यासाठी एकदा त्रास सहन करावा लागला. अक्षरशः ना खूप गर्दी असल्यामुळं तर बालाजी या ठिकाणी येताना दर्शनासाठी खूप भाविक मोठ्या प्रमाणात भक्ती वातावरणात येत असतात. त्यामुळे लोकांची खूपच गर्दी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. आम्हाला वाटलं की दरवेळेस रूमची चावी घेताना खूप सोपं असेल. दरवेळेस आमचे संत दादा आखाडे असतील अमोलदादा चौकर असतील हे जाऊन त्यासाठी किती त्रास होतो ते आम्ही स्वतः अनुभव नाही. कमीत कमी 4 तास आम्ही त्या ठिकाणी थांबून आम्हाला रूमची चावी मिळाली. देवाच्या ठिकाणी आलो थोडा केल्याशिवाय नाही. ते झाल्यानंतर मग आम्ही 4 वाजता आम्हाला बालाजी दर्शनासाठी आम्हाला टायमिंग दिला होता. त्यावेळेस लागल्यानंतर आम्हाला रात्री 1 वाजता आम्हाला अक्षरशः दर्शन झालं बघ. आणि खूप भक्तिमय वातावरणामध्ये आम्हाला थोडा त्रास झाला. दर्शन घ्यायला 8 तास लागले परंतु काही हरकत नाहीये. परंतु आम्हाला एकदम सुंदर असं बालाजी दर्शन झालं. सुंदरपणे उभं राहून समोर याचाच खूप आम्हाला मोठा आनंद आहे. आणि त्याचप्रमाणे कोणत्याही बालाजी भक्तांना कसलाही त्रास कसलीही अडचण आली नाही या वारीमध्ये. आणि संपूर्णपणे बालाजी दर्शनासाठी आल्यानंतर सर्वांना यथोचित महाप्रसाद मिळाला. सर्वांनी त्या गोष्टीचा खूप मनसोक्त आनंद घेतला. हे सगळ्यात मोठी आम्हाला आनंदाची गोष्ट आहे. त्याचप्रमाणे या पूर्ण वारीचं तिरुपती बालाजी दर्शनाच्या वारीचं हे आनंदाची वारी आहे आमच्यासाठी. या वारीचं संपूर्ण नियोजन आमचे शिक्रापूर गावचे कार्यकर्ते आमचे नवीन याई श्रीकांतजी नायकोडे यांनी हे खूप युट्यूब वरती असं खूपच असं नियोजन सुंदर केलं. त्याबद्दल मी तर अख्ख्या बालाजी भक्तांच्या वतीने मी त्यांना मनपूर्वक असं शुभेच्छा देतो. त्यांचं अभिनंदन करतो. धन्यवाद.